मित्रांनो, मागच्या काही वर्षापासून तुम्ही बघत असाल महिन्यातून 1 ते 2 अशा न्यूज येतात ज्याच्यामध्ये एखाद्या महिलेवरती, एखाद्या मुलीवरती, एखाद्या चिमुरलीवरती अत्याचार झालेला असतो, बलात्कार झालेला असतो, त्यांचे अश्लील फोटोज काढून व्हायरल केलेले असतात, त्यांना ब्लॅकमेल केलेलं असतं आणि ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्याला घंटा शिक्षा झालेली नसते। लोक 4 दिवस सोशल मीडियावरती पीडितेला न्याय मिळावा म्हणून कमेंट्स करत असतात, सहानुभूती दाखवत असतात सोशल मीडियावरती आणि जे स्थानिक लोक आहेत ते मोमबत्त्या आणि अगरबत्त्या घेऊन तिच्या फोटो समोर रडत बसत असतात। थोड्या दिवस हा जो सिलसिला आहे तो चालू राहतो आणि एक दिवस असा येतो की हे प्रकरण जागच्या जागेत मातीमध्ये निघून जात आणि हे कृत्य जे करणार आहेत यांना हे चांगलं ठाऊक आहे की लोक 4 दिवस याच्यावरती बोलतील आणि 5व्या-6व्या दिवशी विसरून जातील, म्हणून हे नालायक जे लोक आहेत ते असलं कृत्य करायला मागे पुढे बघत नाहीत, घाबरत नाही। मित्रांनो, आज आपण अशाच एका मुद्द्यावरती बोलणार आहोत जो मुद्दा तुमच्या कानावरती पडल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। नमस्कार मित्रांनो, जे महाराष्ट्र परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, विषय थोडासा गंभीर आणि महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एका 19 वर्षाच्या मुलाकडे 180 मुलींचे 300+ अश्लील व्हिडिओज, हे ऐकायला जितकं भयानक वाटतंय तितकंच निंदनीय आहे। आरोपीनं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अमरावती मधल्या परतवाड्यामध्ये राहणाऱ्या आयन शेख नावाच्या या गिधाडाने केलेले हे कृत्य आहे। मुलींना अगोदर सोशल मीडियावरती मेसेज करायचा, त्यांच्याशी ओळख करायचा, मैत्री करायचा, त्यांना छान बोलायचा आणि नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात वळून त्यांना भेटायला बोलवायचा आणि भेटायला बोलवून त्यांचे अश्लील व्हिडिओज काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा। हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा सोशल मीडियावरती अश्लील फोटोज असणाऱ्या पोस्ट पोलिसांच्या निदर्शनास आल्या। जेव्हा पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला तेव्हा पोलिसांच्या समोर आलं अमरावती मधलं खूप मोठं भयानक असं सेक्स रॅकेट, ज्याच्यामध्ये 180 मुलींचे 300+ अश्लील व्हिडिओज। आरोपीनं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय। तर या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झालेत असाही आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपी नंबर 1 जिसने ये फोटो और वीडियो रिकॉर्ड किए हैं उनको हमने अरेस्ट किया है। मित्रांनो, मुद्दा इथंच संपला असं नाही, कारण आरोपीला ताब्यात घेतलं म्हणजे प्रकरण संपलं असं होत नाही। हे जे प्रकरण आहेत हे सातत्याने घडतच राहणार आहेत, कारण याच्यावरती कठोर कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे जे असले कृत्य करणारे नराधम आहेत यांच्या मनामध्ये भीती निर्माण होणार नाही आणि हे असले कृत्य सातत्याने करतच राहणार आहेत। याच्यावरती एकच उपाय आहे आणि तो म्हणजे जिथे जिथे असे कृत्य होतील तिथे तिथे यांचा डायरेक्ट एन्काउंटर करून टाका। मित्रांनो, आता आपण थोड्याशा आणखीन महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलू। या प्रकरणामध्ये या मुलाचा जितका दोष आहे तितकाच दोष या मुलींचा सुद्धा आहे, कारण 180 मुली याच्या बळी पडल्यात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। मुलींना कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की नाही, की आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कोणाला भेटायला जातोय याचं थोडंसं भान राहू देत जा, नाहीतर हे जे प्रकरण घडलंय हे प्रकरण आणखीन घडायला वेळ लागणार। हे बघा, ज्या कोणी मुली आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या बोलण्याचा राग मानू नका, पण एकच सांगतो की तुमची एक चूक तुमच्यासोबत तुमच्या परिवाराला सुद्धा उद्ध्वस्त करू शकते। त्याच्यामुळे तुम्ही जे पाऊल उचलताय ते थोडंसं विचारपूर्वक उचला। तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।